माजी आमदार सुनील भुसार आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. सर, धान पीक ज्या ठिकाणी उगवतं त्या ठिकाणचे तुम्ही आमदार होता, मात्र सध्या तुम्ही सध्या त्या ठिकाणची पाहणी सुद्धा करतात. काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या पालघर परिसरामध्ये असेल, जव्हार परिसरामध्ये? प्रचंड पाऊस सकाळपासून सुरू आहे आणि प्रशासन लक्ष ठेवून आहे, परंतु नद्या नाले कुटुंब भरून वाहत आहेत. जनता त्या ठिकाणी आवाहन केले गेले 2 दिवस रेड अलर्ट असल्यामुळं जनतेने खबरदारी घ्यावी, काळजी घ्यावी असं आवाहन सातत्याने प्रशासन करत आहे. पण पावसाचा जोर एवढा आहे की त्यामुळं मागच्या 2 दिवसापासून प्रचंड पाऊस त्या ठिकाणी आहे. अनेक लोकांना स्थलांतर केलं गेलंय. शाळा असतील, समाज मंदिर असतील, लोकांना व्यवस्था केली. 1-2 घरं पडली होती, तरी कसं आम्ही भेट देऊन त्यांना राहण्याची व्यवस्था वगैरे केलेली आहे. परंतु निसर्ग एवढा त्या ठिकाणी प्रचंड वेगाने पाऊस पडतो आहे की काळजीचं कारण आहे. मला वाटतं आज दुपारनंतर पाऊस कमी होईल आणि प्रशासनाने लक्ष घातलेलं आहे. एनडीआरएफची टीम वगैरे तैनात आहेत. त्यावर काही अडचण येणार नाही. नियोजन सुरू आहे का सरकारचं नियोजन? ज्या भागामध्ये तुम्ही जो पालघर जव्हार भाग आहे त्या भागामध्ये सध्या सरकारचं नियोजन योग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. सगळ्यांना तशा सूचना कलेक्टरांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे कुठे काय अडचण झाली तरी व्यवस्था यंत्रणा तयार आहे. सध्या ज्या प्रकारे पाहायला गेलं तर पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे, झाडांची सुद्धा पडझड होत आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करतात, ती भरपाई होताना नाही, पेरणीची कामं सुरू होती. पेरणी झाल्यानंतर आता खरं म्हणजे लावणीचा काळ थोडासा मध्ये वेळ आहे, परंतु प्रचंड पाऊस आहे. सध्या शेतकरी त्या ठिकाणी आकाशात डोळे लावून बसला आहे की कधी पाऊस थांबेल आणि पुढची कामं सुरू करतील. कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तो एनडीए सोबत जाणार असल्याची चर्चा समोर येत आहे. खासदार त्यांना पाठिंबा देणार असल्याचं कळतंय. काय तथ्य? नाही, त्यात काही तथ्य नाही. तशी कुठलीही चर्चा आमच्या पक्षामध्ये झालेली नाही आणि आमचा पक्ष महाविकास आघाडी सोबतच राहील. तो कंडिशन कधी जाणार नाही. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसोबत वैभव पाटील, मुंबई.